माझी आत्ता चिखलीचा उल्लेख झाला आणि ह्या कारवाईमुळे सुद्धा पुन्हा चिखली चर्चेत आली. अनधिकृत बांधकामं चिखलीच नाही तर सगळ्या शहरात आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळं संपूर्ण शहरात आहेत. प्रत्येक उद्यानात एक अनधिकृत मंदिर आहे. तर मग फक्त ह्या धार्मिक स्थळांना चिखलीतल्याच नोटिसा का? आणि चिखलीच्या नदीपात्रातच नाही तर इकडे पवनेच्या आणि मुळेच्या नदीपात्रात सुद्धा अनधिकृत बांधकामं आहेत. शहरातही अनधिकृत बांधकामं आहेत. मग फक्त गेल्या फेब्रुवारीत फक्त चिखलीतच हातोडा का चालवला? म्हणजे एकूणच ओव्हरऑल चिखली कुदळवाडीलाच लक्ष का केलं जातंय? चिखली कुदळवाडीला लक्ष याच्यासाठी केलं गेलं की आपण आमदारकीची निवडणूक जर पाहिली तर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महेशदादा लांडगे यांनी स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट केलं. म्हणजे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी आणि ती लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. आणि गरज नसताना त्यांनी मग कुदळवाडी यांनी ह्या भागामध्ये ॲग्रेसिव्ह प्रचार केला. त्याचं उत्तरदायित्व त्यांना स्वीकारावं लागलं. आणि मग महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावरती प्रेशराईज करून म्हणा किंवा त्यांना सांगून म्हणा कुदळवाडी आणि चिखली या भागामध्ये त्यांनी कारवाई करून घेतली. आणि तिथेसुद्धा मी मागेही सांगितलं एका मुलाखतीमध्ये विविध समाज घटकांना बेसावत ठेवण्याचं काम महापालिकेने केलं. पहिल्यांदा जेव्हा कारवाई झाली तेव्हा सांगितलं लोकांना की नाही शहर बकाल होते म्हणून कुदळवाडी चिखलीमध्ये भंगारची दुकानं काढायची आहेत आपल्याला. त्याच्यानंतर म्हणजे लघुउद्योजक जेव्हा त्याच्यामध्ये यायला लागले सगळे संघटित झाले लघुउद्योजक आणि भंगार व्यावसायिक तेव्हा लघुउद्योजकांना त्यांच्यापासून तोडलं आणि लघुउद्योजकांना सांगितलं की तुमच्यावर कारवाई होणार नाही. लघुउद्योजक त्यांच्यापासून दूर झाले आणि नंतर मग लघुउद्योजकांवरती सुद्धा कारवाई झाली आणि 4,500 बांधकामं पाडून टाकण्यात आली. आणि नंतर जेव्हा परत मी स्वतः त्याची बातमी छापलेली आहे केसरीमध्ये नंतर जेव्हा हे सगळे एकत्र आले तेव्हा ह्या भंगार व्यावसायिकांनी लघुउद्योजकांना प्रश्न विचारला की आमची बांधकामं उद्ध्वस्त होत होती बेचिराग झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात? आज तुमच्या लढ्यात आम्ही काय यावं? हे जे केलं गेलं आहे महापालिकेने हा जो उद्योग केला म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांना त्यांच्या अँगलनी कदाचित ते बरोबर असेल. महेशदादांच्या अँगलनी पाहिलं तर हिंदुत्ववादी म्हणून त्यांची भूमिका कदाचित बरोबर असेल. आणि लघुउद्योजकांचं मात्र याच्यामध्ये मरण झालं कारण त्यांनी हात वरती केले आणि शेजारच्याचं घर जळतंय मग जाऊ दे आपलं जोपर्यंत घर जळत नाही तोपर्यंत आपण तिकडे लक्ष द्यायला नको अशी भावना लघुउद्योजकांनी ठेवली म्हणून त्याची फळं त्यांना भोगायला लागली. अशा प्रकारचं झालं. आणि ऐकताना मी या संदर्भात तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला तोच विचारला आणि त्याची बातमी छापली होती की आयुक्त साहेब ही कारवाई एका विशिष्ट भागामध्येच का केली जाते? पिंपरी गावात भंगाराची दुकानं आहेत, वालेकरवाडीला भंगारची दुकानं आहेत, सांगवी भागामध्ये भंगारची दुकानं आहेत. त्याच्यावर आयुक्तांनी सांगितलं की आपल्याला हे शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे. आपल्याला अनेक पुरस्कार महापालिकेला मिळाले आहेत. भविष्य काळात आपल्याला हे शहर अधिक सुंदर करायचं आहे. मी म्हटलं साहेब माणसं मारून आपल्याला किंवा त्यांचे व्यवसाय हिरावून घेऊन कसं काय शहर सुंदर करता येईल? आणि मग तुम्ही म्हणतातच ठीक आहे शहर सुंदर करायचे तर मग फक्त भुसरी सुंदर का करायची? मला सांगा पिंपरी मतदारसंघ का नाही सुंदर करायचा? चिंचवड मतदारसंघ सुंदर का नाही करायचा? त्याच्यावर ते हसले आणि त्यांनी सांगितलं की बरोबर आहे तुमचं पण आपण वालेकरवाडी पिंपरी गाव सांगवीतल्या भंगार व्यावसायिकांना नोटिसा दिल्यात. पण त्याच्यानंतर पिंपरी मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडेंकडे हे लोक गेले आणि ती कारवाई बारगळली. शंकर जगतापांकडे काही जण जाऊन आले आणि ती कारवाई बारगळली. म्हणजे मला वाटतं की एकतर पिंपरी आणि चिंचवडवरती अन्याय हा कारण त्यांना सुंदर करण्याची आयुक्तांची भूमिका नाही किंवा दुसऱ्या अँगलने पाहिलं तर त्या बिचाऱ्या कुदळवाडी चिखलीवाल्यांवर अन्याय की त्यांनाच फक्त त्या भागात स्वच्छ आणि सुंदर भुसरी करायची. मग पिंपरी चिंचवड हे काय म्हणजे भुसरी काय केंद्रशासित प्रदेश आहे का? वेगळ्याच भागात सुधारणा करायच्यात. पिंपरीला उपेक्षित ठेवायचं, चिंचवडला काहीच करायचं नाही, ते असंच मागासलेलं ठेवायचं. म्हणजे हे पद्धतशीरपणे आयुक्त इतका छान युक्तिवाद करतायत अक्षरशः म्हणजे पडवले गेल्यासारखे किंवा ज्याला आपण म्हणतो ना पूर्वनियोजित अशा प्रकारचं की समोर हे प्रश्न आला तर मला काय उत्तर द्यायचं इतक्या तयारीने आयुक्त आहेत. याच्यावरती मला कारवाई करताना 2 गोष्टींवरती हायलाईट केलं गेलं. एक म्हणजे तिथे बांगलादेशी घुसखोर आहेत
हो. एकही सापडला नाही. आणि दुसऱ्या गोष्टीवरती हायलाईट केलं गेलं की ते लोक कचरा जाळतात. हो. भोसरीला त्या भोसरी मतदारसंघाला बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर मग मला म्हणायचं आहे की कचरा जाळतात तर महापालिका त्या लोकांवरती निर्बंध का लादत नाही, कारवाई का करत नाही? सगळे भांगार व्यावसायिक एकदम 3-3.5 एवढे लोक एकदम तर कचरा जाळत नाही. जे कोणी जाळतात त्यांच्यावरती कारवाई करण्याची पालिकेची जबाबदारी आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे. किंवा नदीमध्ये ते पाणी सोडतात म्हणे, तर ती जबाबदारी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. घरामध्ये ढेकून झाले म्हणून कोण घर जाळून टाकतं का? म्हणजे एखाद्या उद्योगाने गाढवपणा केला किंवा एखाद्या भंगार व्यावसायिक मूर्खासारखा वागला म्हणून सगळ्या भंगार व्यावसायिकांना त्याची शिक्षा द्यायची आणि देशोधडीला लावायचं, असं होऊ शकत नाही. तुम्ही एकीकडे म्हणता मी दाऊसला गेलो, इकडे गेलो, तिकडून महाराष्ट्रामध्ये रोजगार आणला आणि इथे जे 4,500 उद्योगांमध्ये काम करत होते कामगार, प्रत्येक कंपनीमध्ये किमान 50 कामगार तरी, मी कमी सांगतोय, 50 कामगार तरी असतील. प्रत्येकाच्या घरामध्ये 4 माणसं त्याच्यावर अवलंबून असतात. मग किती लोकांचा रोजगार तुम्ही हिरावून घेतला आणि काय तुम्ही सांगता मी एवढं हा रोजगार आणला, तिकडून रोजगार आणला आणि हे होतं. एक तर इथल्या पिंपरी चिंचवडमधले पण कित्येक उद्योग बाहेर गेलेत विविध कारणांनी. हिंजवडीच्या बातम्या आपण पाहिल्या की हिंजवडीमध्ये वाहतुकीचा प्रश्न शासनाला निस्तारता येत नाही म्हणून तिथलेही अनेक उद्योग निघून चाललेले आहेत. आणि दुसरीकडे जर कोणीतरी रोजगार देतंय तर त्यांचा रोजगार आपण वेगवेगळ्या पद्धतीने हिरावून घेतोय. निर्बंध लादा, त्यांना कायद्यानुसार वागायची सवय करा, पण याचा अर्थ त्यांचं उच्चाटन करायचं आणि मी म्हटलं तसं घरात ढेकून झाले म्हणून घरच जाळून टाकायचा, हा मूर्खपणा आहे महापालिकेचा.